एरवी आपण जेव्हा वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा नेहमीच एका प्रकारच्या अचूकतेची अपेक्षा असते, अगदी इंजिनिअरिंगसारखं. हो, म्हणजे 2+2 4 असंच काहीसं. अगदी बरोबर. समजा एखाद्याच्या हाताचं हाड मोडलं, तर एक्स-रे काढल्यावर ती पांढरी तुटलेली रेषा स्पष्ट दिसते आणि डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात की हे बघा, इथे फ्रॅक्चर आहे. आणि त्यात एक प्रकारचा दिलासा असतो, कारण गोष्ट डोळ्यांना दिसते, ती मोजता येते आणि त्यावर काय उपचार करायचे हे अगदी ठरलेलं असतं. बरोबर. पण जेव्हा आपण आपल्यासमोर असलेल्या या नोट्स पाहतो, ज्यात कायदा आणि वैद्यकीय क्षेत्र यांची सांगड घातली आहे, तेव्हा अचानक तो एक्स-रे मशीन बिघडल्यासारखं वाटायला लागतं. हां, नक्कीच. तिथं सगळंच धुसर व्हायला लागतं. हो ना. म्हणजे समजा एखाद्या डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाचं रक्त वाहत असताना एका सेकंदात घेतलेला निर्णय चुकला आणि रुग्णाचा जीव गेला, तर तो निर्णय घेणारा डॉक्टर गुन्हेगार आहे की तो एक दुर्दैवी अपघात होता, हे कसं ठरवणार? हा खूप कळीचा मुद्दा आहे. आणि विशेषतः अशा न्यायाधीशाने हे कसं ठरवायचं, ज्याने आयुष्यात कधीच हातात शस्त्रक्रियेची सुरी धरलेली नाही? त्यामुळे आजच्या या सखोल चर्चेमध्ये, म्हणजे या डीप डाईव्हमध्ये, आपण याच लॉ अँड मेडिसिनच्या मॉड्यूल 3चं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हो, आणि हाच तर या संपूर्ण विश्वातील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. वैद्यकीय निष्काळजीपणा किंवा मेडिकल निग्लिजन्सचे कायदेशीर पैलू समजून घेणे म्हणजे एका अत्यंत धूसर कायदेशीर पाण्यामध्ये पोहण्यासारखंच आहे. अगदी. इथे फक्त काय घडलं हे महत्वाचं नसतं, तर ते कसं आणि का घडलं यावर सगळा निकाल अवलंबून असतो. आणि म्हणूनच या नोट्समधील माहिती उलगडताना मला असं वाटतं की आपण फक्त कायदे आणि कलमे वाचून दाखवण्यापेक्षा हे सगळं एका उदाहरणातून समजून घेऊया. हो, तो एक चांगला दृष्टिकोन राहील. कथेच्या माध्यमातून विषय लवकर समजतो. खूप आजारी पडतो आणि तापाने फणफणलेल्या अवस्थेत उपचारांसाठी डॉक्टर शर्मा यांच्या क्लिनिकमध्ये जातो. आता डॉक्टर शर्मा त्याला काही औषधे देतात, पण ती औषधे घेतल्यावर रमेशला भयंकर रिॲक्शन येते. त्याच्या अंगावर पुरळ येते आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. बापरे, ही तर गंभीर परिस्थिती आहे. हो, आणि आता रमेशचे नातेवाईक साहजिकच संतापतात. तर इथे माझा पहिला प्रश्न असा आहे की रमेशची अवस्था खराब झाली म्हणजे हा डॉक्टर शर्मांचा निष्काळजीपणा होता असं लगेच म्हणता येईल का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच कायद्याची पहिली चाळणी लागते. सामान्य माणसाला एरर म्हणजे त्रुटी आणि अपघात यातील फरक सहसा समजत नाही. अच्छा, म्हणजे ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत का? हो, खूप वेगळ्या आहेत. वैद्यकीय त्रुटी किंवा मेडिकल एरर्स म्हणजे जेव्हा डॉक्टर उपचारादरम्यान प्रस्थापित नियमांचे पालन करत नाहीत. जसे की रमेशला आधीच एखाद्या विशिष्ट औषधाची ॲलर्जी आहे हे फाईलवर स्पष्ट लिहिलेलं असूनही डॉक्टरांनी तेच औषध देणं. म्हणजे हे रस्त्यावर गाडी चालवताना लाल सिग्नल दिसतोय, तरीही तो मुद्दाम तोडून गाडी पुढे नेण्यासारखं झालं ना, जिथे नियम माहीत असूनही चूक झाली. अगदी तसंच. ही झाली त्रुटी. पण दुसरीकडे मेडिकल ॲक्सिडेंट्स म्हणजे असे अनपेक्षित अपघात जे सर्व योग्य काळजी घेऊनही घडतात. म्हणजे कसं? म्हणजे समजा डॉक्टर शर्मांनी रमेशला योग्य तेच आणि अगदी सुरक्षित मानलं जाणारं औषध दिलं. रमेशलाही त्या औषधाची ॲलर्जी असल्याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. हां, बरोबर. आणि तरीही त्याच्या शरीराने अचानक ॲनाफिलेक्टिक शॉक दिला. तर कायद्याच्या नजरेत हा एक दुर्दैवी वैद्यकीय अपघात मानला जातो, निष्काळजीपणा नाही. यात नेहमीच डॉक्टरांचा दोष नसतो. पण मग हे कोर्टात सिद्ध कसं होतं? म्हणजे रमेश कोर्टात जाऊन नुसतं रडणार नाही की डॉक्टरांनी मला चुकीचं औषध दिलं आणि कोर्ट लगेच डॉक्टरांना शिक्षा करणार नाही. ह्यामागे नक्कीच काहीतरी कायदेशीर निकष असतील. नक्कीच आहेत. कायद्याच्या परिभाषेत एखाद्या गोष्टीला टॉर्ट ऑफ निग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणाचा गुन्हा ठरवण्यासाठी 4 अत्यंत महत्त्वाचे घटक पूर्ण व्हावे लागतात. 4 घटक कोणते ते? हे 4 खांब नसल्यासारखे आहेत. एक जरी पडला तरी केस उभी राहू शकत नाही. यातला सर्वात आकर्षक भाग असा की पहिला घटक आहे ड्युटी ऑफ केअर म्हणजे कर्तव्याची जाणीव. म्हणजे डॉक्टर शर्माने रमेशला आपला रुग्ण म्हणून स्वीकारलेलं असलं पाहिजे, असं का? हो, बरोबर. म्हणजे जर रमेश रस्त्यावर बेशुद्ध पडला असेल आणि डॉक्टर शर्मा तिथून फक्त जात असतील तर त्यांच्यावर कायदेशीर बंधन नाहीये. नैतिक बंधन नक्कीच आहे, पण कायदेशीर ड्युटी ऑफ केअर तेव्हाच सुरू होते जेव्हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात एक नाते प्रस्थापित होते. आता दुसरा घटक आहे ब्रीच ऑफ ड्युटी म्हणजेच कर्तव्यात कसूर. म्हणजे डॉक्टरांनी जी काळजी घ्यायला हवी होती ती न घेणे. हो, ज्याला स्टँडर्ड ऑफ केअर किंवा प्रमाणित काळजी म्हणतात.
आता हे कोण ठरवतं, तर कोर्ट इतर तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून विचारतं की अशाच परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं. अच्छा, म्हणजे पियर रिव्ह्यू सारखं. अगदी तसंच. जर इतर डॉक्टर म्हणाले की आम्ही ही विशिष्ट चाचणी नक्कीच केली असती जी डॉक्टर शर्मांनी केली नाही, तर तिथे कर्तव्यात कसूर सिद्ध होते. तिसरा घटक म्हणजे इंजुरी किंवा हानी. रमेशला प्रत्यक्षात काहीतरी शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक नुकसान झालेले असावे लागते. आणि चौथा घटक कोणता? चौथा आणि सर्वात कठीण घटक म्हणजे डायरेक्ट लिंक, म्हणजे थेट संबंध. रमेशला झालेली हानी केवळ आणि केवळ डॉक्टर शर्मांच्या त्याच चुकीमुळेच झालेली असली पाहिजे, इतर कोणत्याही कारणामुळे नाही, हे सिद्ध करणं अनेकदा खूप गुंतागुंतीचे असते. हे ऐकायला तार्किक वाटतं खरं, पण मला या कथेत थोडी गुंतागुंत आणू द्या. बरं, सांगा. काही दिवसांनी रमेशच्या पोटात भयंकर दुखू लागतं. पुन्हा स्कॅन केल्यावर कळतं की शस्त्रक्रियेदरम्यान चुकून एक वैद्यकीय साधन म्हणजे एक छोटी कात्री रमेशच्या पोटातच राहिली आहे. बापरे, हा तर खूप मोठा निष्काळजीपणा आहे. हो ना. आता अशा वेळी रुग्णाने हे 4 घटक कसे सिद्ध करायचे? म्हणजे पोटात कात्री राहिली आहे ही गोष्ट स्वतःच ओरडून सांगते की इथे मोठा निष्काळजीपणा झालाय. इथे तो थेट संबंध आणि ते सगळं कशाला सिद्ध करत बसायचं? आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. तिथेच कायद्यात एक अतिशय सुंदर आणि प्रभावी तत्त्व वापरलं जातं. त्याला रेस इप्सा लॉक्युटर असं म्हणतात. रेस इप्सा काय? रेस इप्सा लॉक्युटर हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो गोष्ट स्वतःच बोलते. अच्छा, म्हणजे द थिंग स्पीक्स फॉर इटसेल्फ. बरोबर. जेव्हा निष्काळजीपणा इतका उघड आणि स्पष्ट असतो की त्यासाठी रुग्णाला स्टँडर्ड ऑफ केअर वगैरे सिद्ध करण्यासाठी तज्ज्ञांना बोलवण्याची गरज भासत नाही, तेव्हा हे तत्त्व लागू होतं. म्हणजे अशा प्रकरणात रमेशला काहीच सिद्ध करावं लागणार नाही. रुग्णाला फक्त एवढंच दाखवावं लागतं की ती वस्तू, म्हणजे इथे ती कात्री, पूर्णपणे डॉक्टरांच्या नियंत्रणात होती. यानंतर पुराव्याची जबाबदारी, ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो, ती पूर्णपणे डॉक्टरांवर आणि रुग्णालयावर येते. म्हणजे आता डॉक्टरांना सिद्ध करावं लागेल की त्यांची चूक नव्हती. हो, जे अशा प्रकरणात जवळजवळ अशक्य असते. पण आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की तिथे सर्जन आणि भूलतज्ञ दोघेही होते, इथे कायद्याचा एक नवा प्रकार समोर येतो. त्याला कंपोजिट निग्लिजन्स किंवा संयुक्त निष्काळजीपणा म्हणतात. हे म्हणजे एखाद्या ग्रुप प्रोजेक्टसारखा झालं. जर प्रोजेक्ट फसला तर सगळ्यांनाच कमी मार्क मिळतात. पण मग इथे नुकसान भरपाई कोण देणार? सर्जन की ते भूलतज्ञ? कायद्यानुसार जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती उपचारासाठी जबाबदार असतात, तेव्हा रुग्ण त्या सर्वांना किंवा त्यापैकी कोणत्याही एकाला पूर्ण नुकसान भरपाईसाठी जबाबदार धरू शकतो. म्हणजे रमेश कोणाकडूनही पैसे मागू शकतो? हो, अरुणबेन कोठारी विरुद्ध नवदीप क्लिनिक या 1996च्या खटल्यात हेच दिसून आले होते. तिथे रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आणि त्यासाठी केवळ एका डॉक्टरला नाही तर संपूर्ण क्लिनिकला जबाबदार धरण्यात आले. हेच सूत्र जर आपण थोडं पुढे नेलं तर कधीकधी डॉक्टर योग्य असतात, पण रुग्णालय प्रशासन चुकतं. समजा रमेशच्या शस्त्रक्रियेसाठी वापरलेली साधने रुग्णालयाने योग्य प्रकारे निर्जंतुक म्हणजे स्टेरिलाइज केलीच नसतील तर? त्याला कॉर्पोरेट निग्लिजन्स किंवा संस्थात्मक निष्काळजीपणा म्हणतात. रुग्णालयाची ही स्वतःची काही कर्तव्य असतात. सुरक्षित वातावरण देणे, उपकरणे सुस्थितीत ठेवणे आणि पात्र डॉक्टरांनाच कामावर ठेवणे. रो वर्सेस मिनिस्टर ऑफ हेल्थ हा यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि अभ्यासायला लावणारा खटला आहे. त्या खटल्यात नक्की काय झालं होतं? तिथे रुग्णांना भूल देण्यासाठी वापरले जाणारे औषध काचेच्या कुपीत साठवले होते. ती कुपी निर्जंतुक करण्यासाठी फिनॉल नावाच्या द्रावणात ठेवली होती. ओके. पण त्या काचेच्या कुपीला इतक्या सूक्ष्म भेगा होत्या ज्या डोळ्यांना दिसत नव्हत्या. त्यातून फिनॉल आत झिरपले आणि ते दूषित औषध रुग्णांना दिले गेले, ज्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले. बापरे, म्हणजे केवळ त्या भेगांमुळे? हो, सुरुवातीला वाटले की हा एक दुर्दैवी अपघात आहे, पण न्यायालयाने स्पष्ट केले की रुग्णालयाने औषध साठवण्याची योग्य पद्धत न वापरल्यामुळे हा संस्थात्मक निष्काळजीपणा आहे. म्हणजे संपूर्ण सिस्टमला जबाबदार धरलं गेलं. पण आता मला सांगा, रमेश काही दुधाचा धुतलेला नाहीये. म्हणजे समजा शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर शर्मांनी रमेशला अत्यंत कडक सूचना दिल्या होत्या की महिनाभर बाहेरचे उघड्यावरचे अन्न अजिबात खायचं नाहीये. पण रमेशला वाटले काही होत नाही आणि त्याने बाहेरचं वडापाव किंवा जंक फूड खाल्लं. त्यामुळे त्याला इन्फेक्शन झालं आणि त्याचे टाके चिघळले. आता तो कोर्टात गेला तर या डॉक्टरांची काय चूक?
इथे डॉक्टरांच्या हाती एक भक्कम कायदेशीर बचाव लागतो, ज्याला कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्स किंवा योगदान देणारा निष्काळजीपणा म्हणतात. अच्छा, म्हणजे रुग्णाची स्वतःची चूक. अगदी बरोबर. जर रुग्णाच्या स्वतःच्या कृतीमुळे, बेजबाबदारपणामुळे किंवा त्याने डॉक्टरांचा सल्ला न ऐकल्यामुळे त्याचं नुकसान वाढले असेल, तर डॉक्टर या आधारावर स्वतःचा बचाव करू शकतात. म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही असा युक्तिवाद कोर्टात चालतो? चालतो ना. हंसराज विरुद्ध डॉक्टर के.एस. चुग या खटल्यात हे स्पष्ट झालं होतं. रुग्णाने स्वतःच डॉक्टरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून स्वतःची तब्येत खराब करून घेतली होती. मग अशा वेळी कोर्ट काय करतं? अशा वेळी न्यायालय रुग्णाची नुकसान भरपाईची रक्कम लक्षणीयरित्या कमी करते किंवा दावा पूर्णपणे फेटाळूही शकते. या व्यतिरिक्त डॉक्टर असाही बचाव घेऊ शकतात की त्यांनी इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणजे उपचारातील धोक्यांची पूर्ण माहिती रुग्णाला देऊन त्याची संमती घेतली होती. बरं. आता ही चर्चा एक अत्यंत निर्णायक वळणावर आली आहे. रमेशचे नातेवाईक प्रचंड संतापलेले आहेत. एकीकडे पोटात कात्री राहिल्याची घटना आणि दुसरीकडे रमेशची बिघडलेली प्रकृती. साहजिक आहे संतापणे. हो, आणि आता ते फक्त नुकसान भरपाई मागून थांबणार नाहीत. त्यांना डॉक्टर शर्मांना तुरुंगात टाकायचे आहे आणि त्याच वेळी ते रुग्णालयावर ग्राहक न्यायालयात म्हणजे कन्झ्युमर कोर्टमध्ये करोडोंचा दावा ठोकण्याची तयारी करत आहेत. इथेच दिवाणी आणि फौजदारी कायद्यांचा प्रवेश होतो. हो, आणि म्हणूनच एक सामान्य अभ्यासक म्हणून मला इथे प्रश्न पडतो की या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? डॉक्टर कधी गुन्हेगार ठरतो आणि कधी त्याला फक्त दंड भरावा लागतो? हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. आपण आधी दिवाणी किंवा ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे CPA 2019 समजून घेऊ. एकेकाळी असा मोठा वाद होता की डॉक्टर जे करतात ती एक कला आहे की सेवा. डॉक्टरांचे म्हणणे होते की आम्ही रुग्णांना बरे करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतो, पण मानवी शरीर हे काही मशीन नाही, त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येऊ नये. पण IMA विरुद्ध VP शांता या 1996 या ऐतिहासिक खटल्याने हे सगळं चित्रच बदलून टाकलं ना? होय, सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की जर कोणी रुग्ण उपचारासाठी पैसे देत असेल तर तो ग्राहक आहे आणि वैद्यकीय उपचार ही एक सेवा आहे. म्हणजे मोफत उपचार असतील तर? तिथेच एक अत्यंत महत्त्वाचा अपवाद ठेवला गेला. जर कोणी सरकारी किंवा धर्मादाय रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार घेत असेल तर तो या कायद्यांतर्गत ग्राहक मानला जात नाही. म्हणजे जर रमेशने डॉक्टर शर्मांच्या खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचे बिल भरले असेल तर तो नक्कीच ग्राहक न्यायालयात दावा ठोकू शकतो. पण या निर्णयाचा वैद्यकीय क्षेत्रावर काही नकारात्मक परिणाम झाला का? खूप मोठा परिणाम झाला. यातून डिफेन्सिव्ह मेडिसिन म्हणजे संरक्षणात्मक वैद्यकीय सराव या प्रकाराचा जन्म झाला. कायदेशीर कारवाईच्या भीतीने डॉक्टर आता अनेकदा अनावश्यक चाचण्या, CT स्कॅन्स आणि MRI करायला सांगतात. अच्छा, म्हणजे आधीच पुरावे गोळा करून ठेवायचे. बरोबर. त्यांचा हेतू हा असतो की उद्या जर कोर्टात जायची वेळ आली तर आपल्याकडे रुग्णाच्या प्रत्येक स्थितीचा कागदोपत्री पुरावा असावा. हे तर रुग्णांसाठी आर्थिकदृष्ट्या आणखी जड जाणार आहे. स्वतःला वाचवण्यासाठी रुग्णांच्या खिशाला कात्री. पण समजा एखाद्या डॉक्टरने अशी प्रॅक्टिस केली ज्याचे त्याला शिक्षणच नाही. मी पूनम वर्मा विरुद्ध अश्विन पटेल या खटल्याबद्दल वाचत होते, जिथे एक होमिओपॅथीचा डॉक्टर ॲलोपॅथीची औषधे देत होता. हा खटला क्रॉस प्रॅक्टिसचा एक ज्वलंत नमुना आहे. त्या होमिओपॅथी डॉक्टरने रुग्णाला विषाणूजन्य ताप असताना ॲलोपॅथीची कडक औषधे दिली, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. बापरे. हो, आणि सर्वोच्च न्यायालयाने तिथे निग्लिजन्स पर से म्हणजे स्वयंपूर्ण निष्काळजीपणा हा सिद्धांत वापरला. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की जर तुम्ही कायद्याने आखून दिलेल्या तुमच्या पात्रतेच्या बाहेर जाऊन काम करत असाल तर तिथे तुम्हाला मी चांगली काळजी घेतली होती असा बचाव करता येत नाही. तो थेट गुन्हा आणि निष्काळजीपणा मानला जातो. हे अगदी योग्य वाटतं. पण आता रमेशच्या नातेवाईकांच्या त्या दुसऱ्या मागणीकडे येऊया. डॉक्टरांना तुरुंगात टाकण्याची मागणी. फौजदारी कायदा इथे कसा काम करतो? एखादी वैद्यकीय चूक थेट खून किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरू शकतो का? इथेच कायदा डॉक्टरांच्या पाठीशी एका ढालसारखा उभा राहतो. आणि यासाठी डॉक्टर जेकब मॅथ्यू विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब हा 2005चा खटला अभ्यासणे अनिवार्य आहे. या खटल्याने डॉक्टरांना अवाजवी फौजदारी आरोपांपासून मोठे संरक्षण दिले आहे. या खटल्यात नक्की काय झालं होतं? या प्रकरणात एका रुग्णाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता.
त्याला रुग्णालयात आणले, पण दुर्दैवाने तिथे ऑक्सिजन सिलेंडर रिकामा होता. दुसऱ्या सिलेंडरची व्यवस्था होईपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला. बापरे, हे तर भयंकर आहे. ऑक्सिजन संपणं ही तर रुग्णालयाची खूप मोठी आणि अक्षम्य चूक आहे. मग याला फौजदारी गुन्हा का मानलं गेलं नाही? कारण सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी निष्काळजीपणा आणि फौजदारी निष्काळजीपणा यातील रेष खूप ठळकपणे आखली. दिवाणी न्यायालयात नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जो निष्काळजीपणा पुरेसा असतो, तो कोणालाही तुरुंगात टाकण्यासाठी पुरेसा नसतो. मग तुरुंगात टाकण्यासाठी काय सिद्ध व्हावं लागतं? फौजदारी गुन्ह्यासाठी मेन्स रिया म्हणजे गुन्हेगारी मानसिकता किंवा ग्रॉस निग्लिजन्स म्हणजे टोकाचा निष्काळजीपणा सिद्ध व्हावा लागतो. टोकाचा निष्काळजीपणा म्हणजे नक्की काय? म्हणजे डॉक्टरांनी रुग्णाच्या जीवाची पूर्णपणे पर्वा न करणे किंवा अशी एखादी गोष्ट करणे जी कोणताही शहाणा माणूस करणार नाही. केवळ ऑक्सिजन सिलेंडर वेळेवर उपलब्ध नसणे ही रुग्णालयाची प्रशासकीय पातळीवरील मोठी चूक असू शकते, पण त्यासाठी त्या क्षणी उपस्थित असलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्याची धडपड करणाऱ्या डॉक्टरवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येत नाही. तेही बरोबर आहे. जर प्रत्येक अपयशी उपचारासाठी डॉक्टरांना अटक होऊ लागले तर डॉक्टर भीतीने कामच करू शकणार नाहीत. हा मुद्दा खूपच भारी आहे. म्हणजे केवळ चूक झाली म्हणून पोलिसांना थेट ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टरांना बेड्या ठोकता येणार नाहीत. पण फौजवाली शिक्षा होत नसली तरी दिवाणी खटल्यात रुग्णालयांना मोठा दणका बसू शकतो, नाही का? डॉक्टर कुणाल साहा विरुद्ध AMRI हॉस्पिटल या केसबद्दल मी वाचले. तिथे तर विक्रमच मोडला होता. होय, तो भारताच्या वैद्यकीय कायदेशीर इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. तिथे चुकीच्या डोसमुळे आणि चुकीच्या निदानामुळे डॉक्टर कुणाल साहा यांच्या पत्नीचा, ज्या स्वतः एक डॉक्टर होत्या, मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने तिथे रुग्णाच्या नातेवाईकांना तब्बल 11 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. 11 कोटी? बापरे, ही रक्कम ठरवली कशी जाते? तिथे मल्टिप्लायर मेथड वापरली जाते. मृत्यू पावलेली व्यक्ती जर जिवंत असती तर तिने भविष्यात किती उत्पन्न मिळवले असते याचा हिशेब केला जातो. डॉक्टर साहा यांच्या पत्नी अमेरिकेत प्रॅक्टिस करत होत्या, त्यामुळे त्यांचे संभाव्य उत्पन्न खूप जास्त होते. अच्छा, म्हणजे उत्पन्नावर अवलंबून असतं. हो. हे उदाहरण दाखवून देते की फौजदारी गुन्हा दाखल न होताही दिवाणी न्यायालयात रुग्णांना अत्यंत प्रभावी कायदेशीर उपाय मिळू शकतो. हे नक्कीच रुग्णालयांसाठी एक मोठं सावधगिरीचं पाऊल असावं. पण आता या कथेच्या शेवटच्या आणि सर्वात अस्वस्थ करणाऱ्या भागाकडे येऊया. कायदा हातात घेतात. कोर्टाची वाट पाहण्याऐवजी एक मोठा जमाव रुग्णालयावर चालून येतो. डॉक्टर शर्मांवर शारीरिक हल्ला केला जातो. ICUची काचा फोडल्या जातात. दुर्दैवाने आपण हे आजकाल खूपदा पाहतो. हो ना. हा एक असा प्रश्न आहे जो आपण रोज बातम्यांमध्ये पाहतो. जर डॉक्टर स्वतःच्या क्लिनिकमध्येच सुरक्षित नसतील तर ते मोकळ्या मनाने रुग्णांचे प्राण कसे वाचवणार? हा अत्यंत ज्वलंत आणि गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणूनच प्रिव्हेन्शन ऑफ व्हायोलेन्स अगेन्स्ट हेल्थकेअर प्रोफेशनल्स अँड क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स बिल 2022 आणण्याची गरज भासली. अच्छा, हे नवीन विधेयक आहे? हो. आजकालच्या काळात रुग्णाचा मृत्यू झाला की नातेवाईक पहिली गोष्ट कोणती करत असतील तर ती म्हणजे रुग्णालयाची तोडफोड. यामुळे वैद्यकीय सेवेवर खूप मोठा ताण येत होता. मग हे 2022चं विधेयक यावर कसा आळा घालतं? याच्यामागे नक्की यंत्रणा काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विधेयकानुसार डॉक्टरांवर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा आता नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र आणि कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. म्हणजे पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करता येते आणि थेट जामीनही मिळत नाही. अगदी बरोबर. शिवाय या गुन्ह्यासाठी 6 महिने ते 10 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची अत्यंत कठोर शिक्षा होऊ शकते. आणि जर जमावाने रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केले, समजा 50 लाखांचं व्हेंटिलेटर फोडले, तर काय होतं? तर त्या नुकसानीची दुप्पट रक्कम म्हणजे 1 कोटी रुपये गुन्हेगारांकडून वसूल करण्याची तरतूद यात आहे. बापरे, हे खूपच कडक पाऊल आहे. पण याचा मूळ उद्देश फक्त डॉक्टरांना वाचवणे हाच आहे का? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, म्हणजे जर आपण पूर्ण चित्र पाहिलं तर हा कायदा केवळ डॉक्टरांना वाचवण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने भविष्यातील रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आहे. ते कसं काय? विचार करा, जर डॉक्टर शर्मांसारखे डॉक्टर कायम भीतीच्या छायेखाली राहिले तर ते काय करतील? ते गंभीर किंवा गुंतागुंतीच्या आजारी रुग्णांना हात लावण्यासही घाबरतील. बरोबर आहे, ते रिस्क घेणारच नाहीत. हो. ते विचार करतील की उपचारात काही वरखाली झाले तर हातातला रुग्ण तर जाईलच,
पण बाहेरचा जमाव आपल्यालाही जिवंत सोडणार नाही. यामुळे अनेक क्रिटिकल रुग्णांना उपचाराविनाच दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले जाण्याची शक्यता वाढते. म्हणजे रुग्णांचंच नुकसान आहे शेवटी. अगदी बरोबर. म्हणून डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देणे हे अंतिमतः रुग्णांच्याच हिताचे आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कायदा हा एका नाण्याच्या दोन बाजूंसारखं काम करतो. तो रुग्णांना निष्काळजीपणाविरुद्ध भरपाई मिळवून देतो, पण त्याचवेळी डॉक्टरांना हिंसक जमावापासून आणि अवाजवी फौजदारी आरोपांपासून संरक्षणही देतो. अगदी अचूक सारांश आहे हा. आज या रमेश आणि डॉक्टर शर्मा यांच्या काल्पनिक पण अत्यंत शक्य अशा कथेतून आपण या संपूर्ण मॉड्यूलचे पैलू उलगडले. होय, आपण एरर आणि ॲक्सिडेंट मधील सूक्ष्म फरक समजून घेतला. स्टँडर्ड ऑफ केअर कसा ठरतो, रेस इप्सर लोक्युटर मध्ये पुराव्याची जबाबदारी कशी बदलते हे पाहिले. तसेच कॉर्पोरेट आणि कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्सचे वास्तविक जगातील परिणाम अभ्यासले. सोबतच IMA विरुद्ध VP शांता, पूनम वर्मा आणि जेकब मॅथ्यू यांसारख्या ऐतिहासिक खटल्यांनी वैद्यकीय क्षेत्राची दिशा कशी बदलली आणि हिंसेविरुद्धचे ताजे कायदे का गरजेचे आहेत हेही आपण सविस्तर पाहिले. मला खात्री आहे की या नोट्स पाठवणाऱ्या अभ्यासकांसाठी आता हे कायदेशीर मुद्दे निव्वळ पुस्तकी न राहता जिवंत झाले असतील. मलाही तशीच आशा आहे. पण जाता जाता कायद्याच्या आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल एक विचार मला तुम्हाला विचारायचा आहे. नक्कीच विचारा. आपण आत्तापर्यंत मानवी डॉक्टरांच्या चुकांबद्दल खूप बोललो, पण आता कसं आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वैद्यकीय क्षेत्रात वेगाने प्रवेश करत आहे. अनेक ठिकाणी AI स्वतःहून एक्स-रे वाचत आहे, आजारांचं निदान करत आहे. हां, बरोबर आहे. भविष्यात समजा एका AI सॉफ्टवेअरने चुकीचं निदान केले आणि त्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर तो वैद्यकीय निष्काळजीपणा कोणाचा मानला जाईल? त्या सॉफ्टवेअरवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या डॉक्टरचा, ते सॉफ्टवेअर विकत घेणाऱ्या रुग्णालयाचा, की ज्या सॉफ्टवेअर इंजिनियरने ते कोडिंग बनवले त्याचा? बापरे, हा खरोखरच डोके चक्रावून टाकणारा आणि भविष्यातील कायद्याची दिशा ठरवणारा प्रश्न आहे. हो ना. सध्या तरी कायद्याकडे याचं स्पष्ट उत्तर नाही, पण तंत्रज्ञानाच्या या नव्या गुंतागुंतीशी कायद्याला लवकरच दोन हात करावे लागतील हे मात्र नक्की. वैद्यकीय कायदा हा कधीही स्थिर नसतो. तो समाजासोबत आणि तंत्रज्ञानासोबत सतत बदलत असतो. आणि या बदलत्या प्रवाहात अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे हीच खरी वैचारिक प्रगल्भता आहे. या नोट्सवर आपण केलेली ही सखोल चर्चा आपल्या सर्वांना नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन देईल अशी मला आशा आहे. नक्कीच देईल. जर ही चर्चा ऐकताना तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल, तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर झाले असतील, तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वैद्यकीय निदानासारखंच कधीकधी प्रश्नांची उत्तरे ब्लॅक अँड व्हाईट नसतात, ती एका धुसर भागात असतात आणि तिथेच खरी चर्चा दडलेली असते. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल विश्लेषणात.